92.7 बिग FM वर ढासू प्राजक्ता आली रे आली 92.7 बिग FM वर मी प्राजक्ता आणि रस्ता सुरक्षा अभियान याच अंतर्गत आज बिग स्पॉटलाइटमध्ये आपल्यासोबत आहेत प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर, जे इचलकरंजीमध्ये कार्यरत आहेत. सर, सगळ्यात आधी तर बिग FM वर खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सगळ्यात आधी एक प्रश्न विचारावासा वाटतो की बरेचदा असं होतं की कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि मग त्याला मदत करण्यासाठी कुणी पुढे येत नाही, कारण कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना अडकायचं नसतं किंवा त्यांना असं वाटतं की कायदेशीर गोष्टींचा तो व्याप आपल्या मागे लागेल. अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्यांना कशा पद्धतीने कायद्यामध्ये तरतुदी केल्या गेलेल्या आहेत? अगदी बरोबर आहे मॅडम. कारण काय, पूर्वी माणसाच्या मनामध्ये ही साशंकता होती की अपघातग्रस्ताला मदत केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हीच अपघात केला नसेल कशावरून, किंवा अन्य काही गोष्टी बद्दल विचारणा होऊ शकते, किंवा कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडकण्याची भीती आहे, अशा प्रकारची माणसाला शंका होती. त्यामुळे रस्त्यावरच्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत वेळेत मिळत नव्हती, किंवा लोकांचं त्याच्याकडं थोडासा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. तर केंद्र शासनानं काय केलंय, रस्त्यावरती अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना कायदेशीर दृष्ट्या संरक्षण देण्याच्या दृष्टीनं काहीतरी तरतूद करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात आल्यामुळं 2019ला ज्या मेजर अमेंडमेंट झाल्या कायद्यामध्ये, त्याच्यामध्ये या संदर्भात कायदेशीर तरतूद करण्यात आली मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये, आणि त्यानुसार त्याचे नियम सुद्धा फ्रेम करण्यात आले. त्यामुळं आता जर एखाद्या व्यक्तीनं रस्त्यावरती अपघातग्रस्ताला मदत केली तर त्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारता येणार नाही. म्हणजे त्या पोलीस प्रशासनालाही विचारता येणार नाही किंवा रुग्णालय व्यवस्थापनालाही विचारता येणार नाही. जर त्यानं इच्छा व्यक्त केली नाही तर त्याचं नाव सुद्धा डिस्क्लोज करता येणार नाही. आणि नियम अशा पद्धतीने बनवलेले आहेत की समजा विटनेस म्हणून किंवा अन्य काही आवश्यकता असेल तर त्याच्या घरी जाऊन त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करता येणार आहे. आणि त्याला जर ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून व्यक्त व्हायची इच्छा असेल तरच फक्त त्याला त्याचं नाव रेकॉर्डवरती घेता येईल. अशा प्रकारच्या तरतुदी पण केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारची मदत करणारे जे लोक आहेत त्यांना उत्तेजना देण्यासाठी काही राहवीर सारखी एक नवीन योजना आलेली आहे, जेणेकरून लोक अशा प्रकारच्या मदत करायला प्रवृत्त होतील किंवा त्यांची इच्छाशक्ती जागृत होईल. अशा प्रकारच्या योजना केंद्र शासन अजून आणतंय. वा, म्हणजे याच्याबद्दलचे किती बारकावे जे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत. हो मॅडम, पोहोचलेले नाहीत, परंतु आता आम्ही लोक सुद्धा शासन प्रयत्न करतोय, जे वृत्तपत्रातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवून अशा प्रकारचे जे लोक मदत करतात त्यांना विशेष काही उत्तेजनात्मक बक्षीस देता येईल का, त्या संदर्भात सुद्धा डाटा कलेक्ट करून ती कमिटी निर्णय घेते. ओके. आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर, ज्यांच्याशी अजूनही बोलू. ऐकत रहा 92.7 बिग FM. धुन बदल के तो देखो. मी तुमच्या सोबत आहे प्राजक्ता. 92.7 बिग FM वर ढासू प्राजक्ता आली रे आली. हाय कोल्हापूर, तुम्ही ऐकताय बिग स्पॉटलाइट आणि इथे रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर. सर, आजकाल आपण अशा घटनांच्या बद्दल सुद्धा ऐकत असतो की अचानक गाड्यांना आग लागली, तर या पार्श्वभूमीवर सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही नियम बनवलेत का? हो मॅडम, कारण हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. कारण आपण बघतो अलीकडे काही शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसेसना किंवा लांब पल्ल्याच्या वाहतूक करणाऱ्या बसेसना आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वेळोवेळी कायद्यामध्ये सुधारणा करायचा केंद्र शासनानं प्रयत्न केलेलेच आहे. पहिली सुधारणा झाली होती ती 2019ला केंद्र शासनानं कायद्यामध्ये एक अमेंडमेंट आणली होती. त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक करणारी, ज्याला आपण पब्लिक सर्व्हिस व्हेकल म्हणतो, लोकसेवा वाहनं, म्हणजे ज्याच्यामध्ये बसेस, टॅक्सीज किंवा परमिटवाली जी वाहनं आहेत, म्हणजे जे डेडिकेटेडली प्रवासी वाहतूक करतात, अशा वाहनांसाठी FDSS नावाची एक यंत्रणा आणली होती, म्हणजे फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम, आणि FDAS म्हणजे फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टीम. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं होतं त्यांनी की स्मोक डिटेक्ट करणारी यंत्रणा बसवली होती. आणि आपण वाहनामध्ये आपण नेहमी जे बघतो ना फायर एक्सटिंग्विशर असतात, बरोबर, तर ते मॅन्युअली ऑपरेट करावे लागतात. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट त्याने दिलं होतं. आणि ज्यावेळी अशा प्रकारचा स्मोक डिटेक्ट होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याचे फायर एक्सटिंग्विशर जो आहे तो ऑन झाला पाहिजे. फक्त ही यंत्रणा कशी होती की ड्रायव्हर केबिन जे आहे त्याच्यामध्ये इंजिन कंपार्टमेंट ज्याला म्हणतो त्याच्या भोवतीही देण्यात आली होती. प्रवासी कंपार्टमेंट मध्ये अशी काही व्यवस्था नव्हती.
तर ऑक्टोबर 2023 पासून लांब पल्ल्याची जी टाईप 3 बसेस म्हणतात त्याच्यामध्ये आणि शाळकरी मुलांची वाहतूक करणारी जी वाहनं आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये FAPS नावाची एक नोंद यंत्रणा त्यांनी परत कंपल्सरी केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन सिस्टीम असते. साधारण पाण्याचा स्प्रे जिथं सिटिंग अरेंजमेंट असते त्याच्यावरती जसं आपण बिल्डिंगमध्ये हाय राईज बिल्डिंगमध्ये किंवा इतर बिल्डिंगमध्ये फक्त फायर फायटिंग सिस्टमचे जे स्प्रिंकलर आणि नोझल असतात तसे सिटिंग अरेंजमेंटच्या वरती नोझल्स बसवलेले असतात. थ्रूआउट सिटिंग यंत्रणा जी आहे त्याच्यावरती आणि पाठीमागे एक टँक दिलेला असतो. याच्यामध्ये इन केस ऑफ फायर म्हणजे याच्यामध्ये स्मोक डिटेक्ट झाला तर हे सगळे स्प्रिंकलर सिस्टीम जे पाण्यासह ते ऍक्टिव्हेट होती. आणखी याच्यामध्ये आगीपासून संरक्षण होऊन जातं. अशा प्रकारची यंत्रणा कंपल्सरी केलेली आहे. ओके. बिग स्पॉटलाईटमध्ये आज आपण बोलतोय रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सरांच्या बरोबर. ऐकत रहा 92.7 बिग FM. धून बदल के तो देखो. 92.7 बिग FM वर ढासू प्राजक्ता आली रे आली. गुड मॉर्निंग कोल्हापूर. आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने. हा नियम आला होता की तुम्ही डार्क ग्लासेस करू शकत नाही कारच्या, पण तरी सुद्धा आजही कितीतरी गाड्या अशा आहेत की ज्यांनी डार्क काचा केलेल्या असतात. वाहनाची बांधणी कशी असावी या संदर्भामध्ये प्रत्येक पार्ट जो आहे म्हणजे काचेपासून किंवा इतर अनुषंगिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे बल्ब पासून सगळ्या गोष्टींसाठी नियम फ्रेम केलेले आहेत. त्याच्यासाठी मानांकन सुद्धा निश्चित करण्यात आलेलं आहे. तर त्याप्रमाणे कसं होतं की वाहनाच्या काचा ज्या असतात त्या पुढच्या बाजूला आणि पाचव्या बाजूला जी काच असते मेन ग्लास आणि पाठीमागची ग्लास आणि बाजूच्या विंडो ग्लास असे दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण करता येईल. तर विंडस्क्रीन ग्लास जे आहे त्याच्यामध्ये किमान 70% पारदर्शकता असली पाहिजे. लाईट ट्रान्समिशन जे आहे ते 70% पर्यंत झालं पाहिजे. आणि साईडचे जे ग्लास आहेत विंडो ग्लास ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये किमान 50% ट्रान्सपरन्सी असली पाहिजे असा नियम केंद्रीय मोटर वाहन नियमामध्ये आहे. फक्त काय होतं की पूर्वी बघा आपण काचेवरती ज्या फिल्म लोक चढवायची नेहमी त्याला कायद्यामध्ये कुठंच तरतूद नव्हती. म्हणजे कायद्यामध्ये वाहन उत्पादित करताना जी स्थिती आहे याच्यावरती त्याच्यात टाईप अप्रुव्हल नावाची गोष्ट आहे प्रारूप मानांकन म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. ते ज्याला मिळालेले त्या स्थितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशी तरतूद होती. परंतु 2019ला जो कायदा बदलला त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली. त्यांनी एक ठराविक मानांकनाचे IS स्टँडर्ड असलेली सेफ्टी ग्लेझिंग जर काचेवरती चढवले असेल तर त्याला मान्यता दिलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत ते सेफ्टी ग्लेझिंग त्या स्टँडर्डचं आणि ते चढवायची कार्यपद्धती किंवा ते अभिलेखित करायची कार्यपद्धती ही निश्चित झालेली नाही. परंतु कायद्यामध्ये त्याचा बदल झालेला आहे. फक्त रिक्वायरमेंट एवढीच आहे की त्याची पारदर्शकता जी केंद्रीय मोटर वाहन नियमाने ठरवलेली आहे 70% आणि 50% त्याचं उल्लंघन होता कामा नये. ओके. कोल्हापूर आपण बोलतोय इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सरांच्या बरोबर. ऐकत रहा 92.7 बिग FM. धून बदल के तो देखो. मी प्राजक्ता. 92.7 बिग FM वर ढासू प्राजक्ता आली रे आली. हाय कोल्हापूर. तुम्ही ऐकताय बिग स्पॉटलाईट आणि इथे रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर. सर, बरेचदा आपण बघतो की माल वाहतूक करताना सुद्धा कितीतरी पोती रचलेली असतात आणि या उंचीकडे पाहिल्यानंतर खरं तर इतरांना धडकी बसते. तर वाहनामध्ये मालाची वाहतूक करताना उंचीच्या संदर्भात सुद्धा काही निर्बंध असतात का? नक्कीच आहेत. कारण मध्ये वाहनाचं जसं वर्गीकरण आपण करू म्हणजे साधा आपण जसं ओपन बॉडी ट्रक असतो तर तो एक असतो किंवा कंटेनर टाईप असतात बघा ज्याच्यामधून हे रेफ्रिजरेटर किंवा टीव्ही अशा सारख्या गोष्टींची वाहतूक होत असते. डब्बा टाईप जे वाहन असतं कंटेनराइज्ड व्हेकल म्हणतात त्याला. आणि तिसरा एक प्रकार येतो त्याच्यामध्ये जे डबल डेकर्स असतात म्हणजे ज्याच्यामध्ये 2 डेक असतात. त्याच्यामध्ये ह्या मोटरसायकल वगैरे मॅन्युफॅक्चरिंग हब पासून तुमच्या डीलरच्या डोर स्टेप पर्यंत ज्या गाड्या आणून पोहोचवतात त्याच्यामध्ये खालचा एक डेक असतो आणि वरचा एक डेक असतो. डबल डेकर व्हेकल असते ती सुद्धा अशी बॅक बॉडीच असते. तर सर्वसाधारणपणे ह्या ओपन बॉडी ज्या ट्रक्स किंवा माल वाहतूक करणारी वाहनं आहेत त्याला 4 मीटर पर्यंत उंचीची मर्यादा आहे. 4 मीटरच्या वरती त्यांना माल लादून
चालवता येत नाही. हा. आणखी कंटेनर जे व्हेकल आहे ते साधारण त्याला थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे, तर ते साधारण 4.52 मीटर पर्यंत चालू शकतं. आणि डबल डेकर जे आहे ते साधारण 4.75 मीटर पर्यंत चालू शकतं. ओके. हे करताना सुद्धा हे असा वेगळा वेगळा प्रकार का करावा, तर आपल्याकडचे जे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बघा अंडरपासेस आहेत किंवा विलेज रोड किंवा अदर डिस्ट्रिक्ट रोड, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन्स पास झालेले असतात. तर ह्या सगळ्याची उंची गृहीत धरून म्हणजे आपल्याकडच्या पायाभूत सुविधा काय आहेत, सर्वसाधारणपणे हे डबल डेकर वाहनं वगैरे ते नॅशनल हायवेज वरती चालत असतात. तिथे समजा जे रस्त्यावरती दिशादर्शक फलक असतात किंवा रस्त्याच्या पार होणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक लाईन असतात त्या साधारण 5 मीटरपेक्षा वरती असतात, 5-5.5 मीटरपेक्षा वरती असतात. त्यामुळे साधारण तिथं वाहतूक करणारी जी लांब पल्ल्याची वाहनं आहेत त्यांना थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि इंटेरियर मध्ये जे फिरतात त्यांच्यासाठी वेगळी थोडी उंचीच्या मर्यादा केलेल्या आहेत. बर. बिग स्पॉटलाईटमध्ये आज आपण बोलतोय रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सरांच्या बरोबर. ऐकत रहा 92.7 बिग FM, धून बदल के तो देखो. 92.7 बिग FM वर ढासू प्राजक्ता आली रे आली. हाय कोल्हापूर, तुम्ही ऐकताय बिग स्पॉटलाईट आणि इथे रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर. सर, जसं काचेच्या बाबतीत आपण बोललो तसंच एक प्रश्न मला तुम्हाला आत्ता विचारावंसं वाटतोय की काही गाड्या ज्या आहेत तर त्याचे हेडलाईट्स जे व्हाईट कलरचे दिसतात आपल्याला किंवा जो नॉर्मल कलर नसतो एकदम डार्क कलर येलोवाले ते दिसतात किंवा आजकाल इनबिल्ट सुद्धा अशा कलरचे हेडलाईट्स येतात गाड्यांना, ज्याचा डोळ्यांना खूप त्रास होतो रात्रीच्या वेळेला इतर चालकांना. या संदर्भात काही सांगावंसं वाटतंय? नाही, आता कसं आहे वाहनाचे हेडलाईट्स कसे असावेत आणि ते कुठल्या प्रकारचे ते लाईट्स असावेत याचं सुद्धा स्टँडर्ड केंद्रीय मोटर वाहन नियमामध्ये आहे. म्हणजे ते लाईटचं डिफ्लेक्शन जे आहे म्हणजे ते सर्वसाधारणपणे बसेस किंवा मोठी प्रवासी वाहनं किंवा ट्रक्स जे असतात त्यांची हेडलाईट्सची उंची साधारण ती थोडी कार किंवा इतर वाहनांच्या पेक्षा वरती असते. तर ते डोळ्यावरती येणार नाही अशा प्रकारचे त्याचं डिफ्लेक्शन असलं पाहिजे. याच्यासाठी नियम आहेत आणि आम्ही योग्य ते प्रमाणपत्र देताना सुद्धा ते चेक करतच असतो. परंतु आता कसं आहे लाईट इंटेन्सिटी किती असावी हे स्पेसिफिकली अजून कायद्यामध्ये तसं तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणजे ती लुमिन्स असावं ते याच्याबद्दल काही, परंतु त्याच्यामध्ये तो बल्ब जो आहे तो काय स्टँडर्डचा असला पाहिजे म्हणजे त्याच्याविषयी मात्र नियम आहेत, त्याचं उल्लंघन होतात कामा नये. बिग स्पॉटलाईटमध्ये आज आपण बोलतोय रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सरांच्या बरोबर. ऐकत रहा 92.7 बिग FM, धून बदल के तो देखो. 92.7 बिग FM वर ढासू प्राजक्ता आली रे आली. हाय कोल्हापूर, तुम्ही ऐकताय बिग स्पॉटलाईट आणि इथे रस्ता सुरक्षा अभियानाच्याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर. प्रवासी लोकसेवा वाहनं जी आहे तर त्याच्यामध्ये जे काही अनुचित प्रकार घडतात त्याच्यावरती कंट्रोल किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत देण्यासाठी शासनाने काही नियम बनवलेले आहेत का? हो, याच्याबद्दल सुद्धा शासन फार जागरूक आहे याच्या बाबतीत. म्हणजे फार प्रयत्नपूर्वक त्यांनी काय केलेलं आहे हे आता पहिल्यांदा काय करायला पाहिजे की अशा प्रकारची जी अनुचित घटना कुठं घडली तर ते यंत्रणांना समजलं पाहिजे आणि यंत्रणांना समजल्यानंतर ती मदत कुठं पोहोचवायची त्या व्हेकलचं लोकेशन ट्रॅक झालं पाहिजे. आतापर्यंत काय होतं की प्रायव्हेट स्वरूपामध्ये हे जीपीएस यंत्रणा लोक पाठवायचे परंतु शासनाकडे ऍज याचं कुठलंच कंट्रोल नव्हतं. तर आता काय झालंय की या सगळ्या प्रवासी वाहनांना, लोकसेवा वाहनांना आणि स्कूल बसेसना त्या VLTD नावाची एक यंत्रणा त्यांनी कंपल्सरी केली आहे. म्हणजे व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि वाहन शक्ती नावाचं एक पोर्टल डेव्हलप केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला पण सुद्धा तर त्याचा म्हणजे जो चार्जेस नंबर किंवा गाडी नंबर किंवा त्याचा इक्विपमेंटचा नंबर आहे तो नंबर टाकून आम्हाला त्या व्हेकलचं लोकेशन ट्रॅक करता येतं. आणि दुसरी यंत्रणा कशी आहे की पॅनिक बटन नावाची यंत्रणा त्यांनी ऍक्टिव्हेट केलेली आहे. त्याचं कंट्रोल रूम पण मुंबईमध्ये ठेवलेलं आहे. ते कुठच्याही प्रवासी वाहनामध्ये जे पॅनिक बटन आपण तत्कालीन स्थितीमध्ये जर एखाद्या प्रवाशानं दाबलं तर त्याचा संदेश त्या कंट्रोल रूमला जातो
बरं. आणि मग ज्या काही यंत्रणा आहेत, मदत करणाऱ्या यंत्रणा आहेत, म्हणजे पोलीस प्रशासन, परिवहन विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, हां. त्या सगळ्या ज्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्यांना तो निरोप दिला जातो. बरं. आणि व्हेकलचं लोकेशन ऑलरेडी ट्रॅक होत असल्यामुळं हां तात्काळ स्वरूपामध्ये त्या आपत्कालीन स्थितीमध्ये जी व्यक्ती आहे हां त्याची इमर्जन्सी जी काय मदत पोहोचवणं गरजेचं आहे ती मदत पोहोचवली जाते. वा तर आम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेला आम्ही अशा वाहनांचं योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करतो. त्या प्रत्येक वेळेला ही सगळी यंत्रणा कार्यान्वित असल्याची पूर्ण खात्री करून हां मगच यांना योग्यता प्रमाणपत्र प्रदान करत असतो. ओके सर, थँक्यू सो मच. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांच्या बरोबर शेअर केल्यात, कारण यातले बरेचसे मुद्दे आय एम शुअर लोकांना याच्या आधी माहिती नव्हते. धन्यवाद मॅडम. कोल्हापूर, तुम्ही ऐकत होता बिग स्पॉटलाईट, जिथे आज रस्ता सुरक्षा अभियानाच्याच अनुषंगाने आपल्यासोबत होते इचलकरंजीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले सर. सध्या 11 वाजत आलेले आहेत. माझी इथेच थांबण्याची वेळ होतीये. पुन्हा भेटू संध्याकाळी 5 वाजता. ऐकत रहा 92.7 बिग FM. धुन बदल के तो देखो.